गेल्या 10 वर्षात राऊत साहेबांनी जे काम केलं ते आपल्या या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेच्या समोर आहे. वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळे विकास कामं असू देत, मोबाईल टॉवर असू देत, मुंबई गावामध्ये चौपदरीकरण असू देत, चिपी विमानतळाचं एअरपोर्ट असू देत किंवा शासकीय मेडिकल कॉलेज असू देत, ही सगळी कामं आपल्या लोकांसमोर आहेत. त्याबरोबरच राऊत साहेबांनी गेल्या 10 वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर लागला नाही किंवा सातत्याने लोकांना, सामान्य लोकांना भेटणारे खासदार म्हणून त्यांनी जी प्रतिमा बनवली, तीच प्रतिमा आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना पुन्हा खासदार बनवण्यासाठी पुरेशी आहे. दुसरीकडे आपण बघितलं असाल की भाजप आणि शिंदे गट ह्यांना मात्र आता उमेदवार भेटत नाही, वस्तुस्थिती आहे. आणि त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आहेत, या जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री आहेत, असं असून सुद्धा ह्यांच्यावर लोकांचा विश्वास नाही. हे आता आम्ही म्हणत नाही, तर त्यांनी भाजपच्या लोकांनी सिद्ध करून दाखवलंय की त्यांनी शेजारच्या गोवा असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांच्या प्रचाराची प्रमुख म्हणून नेमणूक केलेली आहे. म्हणजे 4 मंत्री असून सुद्धा इथल्या नेतृत्वाला त्यांच्यावर प्रचार प्रमुखाची जबाबदारी देऊ असं वाटत नाही भाजपच्या नेत्यांना. आणि त्यामुळेच इथल्या भाजपच्या लोकांनी आपली काय कुवत आहे भाजपच्या याच्यावर ही करावी. म्हणूनच इथल्या कुठल्याही नेत्याला भाजपचं तिकीट मिळणार नाही, आम्ही वारंवार सांगतोय. आणि तिकीट मिळालं तर त्यांनी ते निवडणूक लढून दाखवावे असं आमचं वारंवार आव्हान आहे. आणि तेच आव्हान आमचं कायम राहणार आहे. आणि कोणी प्रचार प्रमुख असले, किती धनशक्ती असू देत, त्या धनशक्तीचा पराभव या मतदारसंघातील जनता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली करेल, याचा आम्हाला ठाम विश्वास आहे.